प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगे भरोनिया प्रेम अंगे भरोनिया प्रेम अंगे भरोनिया प्रेम अंगे भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण 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 संतांची ये पायी संतांची ये पायी संतांची ये पायी संतांची ये पायी देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई देवी वेळो वेळा डोई ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण 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 तुका म्हणे करे तुका म्हणे तरे तुका म्हणे तरे तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे 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 ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण 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 विठोबा रघुमाई जय जय विठोबा कंठीरा हो कंठीरा हो नाम कट्टे राभो मन कट्टे राभो मन कंठीरा हो नाम कंठीरा हो नाम कट्टी राभो नाम कट्टी राभो नाम हृदय धरोनिया अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान
ऐसे काही द्यावे दान अंगे भरून या प्रेम अंगे अंगी भरून या प्रेम अंगे भरून या प्रेम अंगे भरून या प्रेम ऐसे दार काय दान ऐसे काय द्यावे दान आलो पतित चरण आलो पतित शरण आलो पतित चरण आलो पतित चरण आलो आलो पतित शरण कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण
संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. तुका म्हणे तरे ए तरे ए तरे तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दीनेष्ट पोषमग संहति सिंधु शोषम. श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदय संचरंतम. विठ्ठल कंठी राहो नाम अंगी भरोन या प्रेम, ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे अत्यंत महत्वपूर्ण अशी मागणी करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या बोराटे वस्तीवरती सुंदर असा संपन्न होता असलेला पंचदिनी कीर्तन उत्सव आहे. अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे. खरं तर लोक हो इथं उफारा राहिल्याबरोबर इतकी शांतता, म्हणजे काही काही मोठ्या मोठ्या गावात गेल्या ना फार गोंधळ ऐकायला भेटतो. परंतु काय तुमचं पुण्य असेल, तुम्हाला इतक्या शांत वस्तीवर तुमचं वास्तव्य आहे बो. इथं स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, ध्वनी प्रदूषण फार नाही, जेवढं पाहिजे तेवढं. हो, म्हणून सुंदर असा हा सोहळा आहे. आणि त्यातले त्यात या बाबांच्या जन्माच्या निमित्ताने आपण हा सोहळा संपन्न करताय. पवनपुत्र हनुमंतराय, फार मोठी ताकद जगभर या महात्म्याची आहे. हनुमंतरायाची ताकद म्हणजे ही सामान्य ताकद नाही, विशेषता आहे. मला असं म्हटलंय, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतम. परमात्म्याचे ते दूत आहेत आणि अत्यंत प्रभुत्व त्यांचं या जगावरती आहे. खरं तर हनुमंतरायाची भक्ती केली तर पूर्वीचे उदाहरण तर अनेक आहेत, परंतु सध्याच्या काळात तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं असेल तर या बाबाच्या भक्तीने काय झालं तर सध्याला एक 28-29 वर्षाचा महात्मा आहे, त्यांनी जग गाजवलंय या बाबाच्या भक्तीने. त्यांचं नाव आहे बाबा बागेश्वर. आता काय काय लोकांना वाटत असं नाही नाही यांचं वय कमी आहे, हे पोरगटपणा, असं तसं नाही बाबा. नो, थोडस तुम्ही जरा त्यांचं ज्ञान ऐका. 5 पत्रकार त्यांच्या समोर बसलेले आहेत, बुद्धिवान, आणि त्या सगळ्या पत्रकारांना पुरून उरलेला एक महात्मा आहे, ते म्हणजे बाबा बागेश्वर. कशामुळे पुरून उरले? कारण यांची ताकद त्यांच्या मागे आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ. यांची ताकद असल्यामुळे माणसाला जीवनात यश येतं. आणि अत्यंत सुंदर मूर्ती आहे वो, इतकी सुंदर मूर्ती. कारण काही काही गावात मूर्ती मोठी मोठी असते, परंतु थोड्या उबड धोबड दिसतात, त्याला एवढी फिनिशिंग दिसत नाही. परंतु इतकी सुंदर मूर्ती आहे. फक्त एक मी विनंती करील, इतक्या शांत वस्तीवर परमात्म्याची, हनुमंतरायांची इतकी भक्ती करा, इतकी भक्ती करा की ही मूर्ती एक ना एक दिवस आपल्याला बोलली पाहिजे. बोलली, सुंदर मूर्ती आहे. म्हणून या ठिकाणी आपण आता थोड्या वेळी सेवा करणार आहोत. आजचा मागणीचा दिवस आहे. मला ज्यांनी आमंत्रण दिलं ते वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ कीर्तनकार आमचे गुलाब महाराज. महाराजांचं कार्य खूप सुंदर आहे. या परिसरात आल्यानंतर आम्ही पाहतो, पाठीमागे एक नियोजनात मी त्यांच्या तिकडे कीर्तन केलं, अकोल्याला एक सेवा झाली. खूप सुंदर काम करतात. खरं तर गावोगावी अशी माणसं आहेत, म्हणून वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आहेत. जुन्या लोकांचं फार पुण्य होतं, ते आतापर्यंत टिकलं, त्यांच्या जीवावर आम्ही सगळे फिरतोय. परंतु आता गावागावात जर चांगली चांगली माणसं तयार झाली, नियोजन त्यांनी चांगलं केलं, तर हे सप्ताह, हे पंचदिनी कार्यक्रम हे असे चांगले होतात. आणि त्यांनी वारकरी संप्रदायाची एक शिस्तबद्धता आपल्याला दिसून येते. महाराजांचा सकाळी काला आहेच. गेल्या वर्षी त्यांनी काल्यात गवळणी म्हटल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रभर गाजल्या होत्या. आमच्या महाराजांनी, परदेशी महाराजांनी ते मला दाखवलं होतं. हो, खूप गाजल्या होत्या.
म्हणून आता उद्याच्याला स्पेशल त्यांच्या तुम्हाला गवळणी ऐकायला पुन्हा भेटतील. महाराज आहेत त्याचबरोबर ज्यांनी गोड चाल गायली. अशी काही माणसं आहेत ना भागाभागात त्या गोड म्हणतात. तिकडे संभाजीनगरकडे काही 4-2 माणसं आहेत, म्हणजे तुमचे जसे चेहरे आहेत ना महाराज तसेच त्यांचे चेहरे. खेड भागात 2 माणसं आहेत. मी पूर्वी वाजवायला जायचो ना, तुमच्यासारखंच वय आणि तुमच्यासारखेच चेहरे आणि इतके सुंदर म्हणायचे महाराज ते. आळंदीचे गायक बोलवायला, त्या गावात गाव छोटं होतं, गरीब होतं, त्यांना जमत नव्हतं म्हणून त्यांनाच ते बोलवायचे आणि इतका आनंद यायचा. त्यांची विशेषता एक होती काय, ते दोघं चाली सोबत म्हणायचे. कोणती चाल त्यांच्या 24 तास सोबत, ते कोणतीही चाल सोबत म्हणायचे. याच्यातही मला फार विशेष नाही वाटलं. चाली सोबत आता बरेच जण म्हणतात, त्यांची विशेषता अशी होती त्या आलापी सोबत करायचे. काय विशेषता असेल त्या आलापी सोबत करायचे. आता आलापी सोबत करणं काय एवढं सोपं आहे का? कारण एखादा स्वर कोणता कोणाला घ्यायचा काय माहिती, पण त्या आलापी सोबत करायचं. मी त्यांचं ओळखलं, म्हणलं काय त्यांचा एक जीव झालेला आहे. बरं स्वर एकमेकाचं विस्कटत नव्हते म्हणून सुंदर चाल म्हटली बा तुम्ही, काय गोड राग म्हटली. आता मी सुद्धा सुरुवातीला आमच्या गुरुजींनी आम्हाला राग रागाने शिकले, आभोगी सुरुवात केला. दर दर ना माझ्या लय जुनी आवडीचं चालू होती आणि बऱ्याच दिवसांनी म्हणलो मी, आता मला आठवली ती. हो. आणि आता आम्हाला ज्यांनी इथं पोच केलं, अशोक महाराज. आम्ही हुकलो होतो आज. आम्ही हुकलून यायचं तिकडून आलो. आमचं तेवढं पुण्य असन. आमचं पुण्य तर झालं, पण एका बाबाला यायला गाडी नव्हती, त्यांना आमची गाडी सापडली. आले का कपडे घालून ते? आले का? कुठे ते पलीकडे बबनराव ते आले. ते कडपा भरायला गेले होते तिकडे, कडप्याचे गंजी भरायला गेले होते, त्यांना गाडीच नव्हती. ते म्हणलं बरं झालं बा. ते म्हणलं जागा आहे का? म्हणलं बसा. महाराज ईश्वराची लीला असती. तुम्ही दुपारीच मी एक मोठ्या वक्त्याचा भाव ऐकला, राजेंद्र दास महाराज, संन्यासी आहेत, गोड कथा करतात. वारले ते, गेले, शिव झाले. त्यांनी एक सांगितलं, या जगात यांनाच प्रश्न विचारला होता. आता थोडस 1-2 मिनिटं आठवलं म्हणून बोलतो. पवन सुद्धा हनुमंतरायांना बाकीच्या वानरांनी प्रश्न विचारला. म्हटले, अहो तुम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही श्रेष्ठ आहात, आम्ही कनिष्ठ आहोत, आमच्यात एवढी ताकद दिलेली नाही देवाने, तुम्ही श्रेष्ठ आहात. त्यावेळेस बजरंगबली त्यांना असं म्हटले, काय, अरे मी श्रेष्ठ नाही, देवाने मला ही भूमिका निभवायची म्हणून माझ्यात ताकद दिली, भूमिका निभवायची म्हणून माझ्यात ती ताकद दिली. तसं त्यांनी पुढे भाव सांगितला, या जगात काही श्रीमंत माणसं आहेत, काही गरीब माणसं आहेत. ते श्रीमंत जास्त त्यांनी मानून घ्यायचं नाही का आमच्याकडे पैसा आहे, आम्ही फार श्रीमंत आहोत. तसं नाही, देवाने तुमच्याकडे ती भूमिका दिली की तुम्ही श्रीमंत व्हायचं, आणि गरीबाला सुद्धा भूमिका दिली की तुम्ही गरीब व्हायचं आणि हे जग चालायचं. असं म्हणून घ्यायचं नाही मी गरीब आहे आणि मी श्रीमंत आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. नाही नाही नाही, ही ज्याची त्याची भूमिका दिलेली आहे ज्याला त्याला, म्हणून हे जग त्याच्यानुसार चालत असतं. म्हणून मला असं वाटतंय, आज आम्हाला जे देवाने पाठवलं ना, ते त्यांना गाडी नव्हती म्हणून आम्हाला इकडून पाठवलं. देवाची लीला आहे ना ती महाराज, देवाची लीला आहे. हो, आयला सुरुवातीलाही भेटला गाडी आज होती. आता सुरुवातीला जर पाय माझ्या समोर करायला लागला, म्हणजे मला असं वाटतंय आता नामदेव महाराज मी होऊन युसुफ खेचर त्यांनी हो. चला, गोड वातावरण आहे आणि बाकीचे सगळी बाकीचे टाळकरी मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत, आमचे दादा आहेत. खरं तर कीर्तनात लोक असं राहिलं पाहिजे. काय काय मस्त महाराज, आमच्या समोर अशी म्हातारी माणसं, वयाने ज्येष्ठ असणारी माणसं उभा राहिली ना, आम्हाला बरं वाटतं. मस्त फेटा, वारकरी संप्रदायाचा ड्रेस, आणि असं उभं राहिलं म्हणजे तो एक आधार आहे. जुन्या कीर्तनकाराच्या पाठीमागे असं उभे राहायचे, जुने फडकरी वगैरे पाहतो ना, त्यांच्या पाठीमागे असे. आता सुद्धा या संतवीर तात्यांच्या मागे ते एक इकडचे जलालपूरला मी कीर्तन केलं होतं बा, ते एक बाबा आहेत, ते उभे राहत असतात. हा भाऊ ठोंबरे भाऊ, ठोंबरे भाऊ. आळंदीला पण डांगे पंचमध्ये द्या, मस्त उभा राहतात ना असं. हो, बरं वाटतं. चला, त्याचबरोबर ज्यांनी गोड मृदंग वाजवला ते आमचे गुरुबंधू आहेत, मारुती महाराज. काय योगा आहे घेऊ तुमच्या डोक्याचं. मला करत विशेषता वाटते, कारण जन्मही मारुतीरायांचा आणि वादळ सुद्धा मारुतीराय आहे. मारुतीरायाचा आहेत का? झालं ना मग. म्हणलं का नाही झालं, मग तुला भारी काम जमलं होतं. हो, छान गोड मृदंग वाजवला. गेल्या वर्षी विशाल महाराज होत्या, काढ्याला विशाल महाराज होते.
हार्मोनियम होता, बाबा आहेत माझ्यासोबत आलेले परदेशी महाराज, आणि ज्यांचं चॅनल आहे महाराज, या चॅनलने 2-4 कीर्तन माझे टाकले ना व्हिडिओ आपल्या भाऊने राजमुद्रा, तर लांब पोहोचवलं आणि इतके शूटिंग त्यांनी क्लिअर केली. मला म्हणलं का हो तुमचं तिथलं कीर्तन लय शूट भारी झालंय, त्यांचं काय नाव आहे? म्हणलं ते सामान्य नाहीत, ते चॅनल वाले आहेत, पण विमानाने फिरतात म्हणलं. विमानाने गेले ना ते पाठीमागे, त्यांना विचारा ना तुम्ही. हा, मला त्यांनी सांगितलं होतं, मी त्यांचं तिथे पण कौतुक केलं होतं. म्हणून सुंदर असं हे चॅनल आहे, सर्वच माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत. चला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल चला, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात. ऐका लोक, या जगात मागत कोण नाही, या जगात मागत कोण नाही हा शब्द थोडासा मी पाठीमागे घेतो माझा. मागत कोण नाही असं म्हणण्यापेक्षा या जगात न मागणारा आणखीन जन्माला यायचा आहे. कोण मागत नाही चिंतन आपण असं करूया. जीवही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतात. आता जीव का मागतो? 2-3 कारण पाहू. पहिलं कारण आहे अज्ञानामुळे. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखीला. अज्ञानामुळे मागतो. दुसरं कारण आहे बद्ध असल्यामुळे. आशा बद्ध जन काय जाणे नारायण. आणि तिसरं कारण आहे अपूर्ण असल्यामुळे जीव मागतो. देव का मागतो त्याचे 2-3 कारण पाहू. पहिलं कारण आहे भक्ताच्या रक्षणाकरता मागतो. कुठं मागितलं? चला महाभारतामध्ये भक्ताच्या रक्षणाकरता मागितलं. कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत घुसलं, फसलं. त्यावेळेस कर्ण काय करत होता? एका हाताने रथाचं चाक ते वरती ओढत होता. तुम्ही महाभारत पाहिलेलं असेल. एका हाताने रथाचं चाक वरती ओढत होता आणि दुसऱ्या हाताने दातात धरून बाण सोडत होता, तरी अर्जुनाला रेटत नव्हता. काय कर्ण वीर होता महाराज. कर्णाला महाबळी म्हटलेलं आहे, परंतु कर्ण अर्जुनाला एवढ्या संकटात असताना सुद्धा रेटत नव्हता. मग परमात्म्याने शाळा केली. काय? तिकडे गेला आणि कर्णाला दान मागितला. कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापी लारणी आणि मागसी पाडून तेथे दात तयाचे. कशामुळे दात मागितला? अर्जुनाच्या रक्षणाकरता. भक्ताच्या रक्षणाकरता मागतो, पहिलं कारण. दुसरं कारण स्वतःच्या सुखाकरता मागतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, ही देवाची मागणी आहे म्हणे, जुन्या लोकांनी चिंतन केलंय. आणि तिसरं कारण मागतो त्याचा नियम आहे म्हणून, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. विठ्ठल संत का मागतात त्याचे 2-3 कारण पाहू. मनसी का ही मागा, पहिलं कारण. दुसरं कारण जगाच्या कल्याणाकरता मागतात, किंबहुना सर्व सुखी, जगाच्या कल्याणाकरता. आणि तिसरं कारण आहे पाठीमागून येणाऱ्याला मागण्याची रीत कळावी म्हणून मागतात. विठ्ठल छोटी छोटी कारण आपण लगेच अभंगात प्रवेश करू. जीव का मागतात पाहिलं, देव का मागतात पाहिलं आणि संत का मागतात पाहिलं. आता जीव काय मागतो, देव काय मागतो आणि संत काय मागतात पाहू. जीव काय मागतो तर जीवाची मागणी पहिली आहे ल्यावे, खावे आणि बरे. आता ल्यायला मला असं वाटतंय पुरुषांपेक्षा जास्त मागच्या वर्गाला आवडतो, माता मावल्यांना. त्यांना लेण्याचा जास्त छंद. मी एक विनोद वाचला होता. एका बाईकडे एवढ्या साड्या होत्या, इतक्या साड्या होत्या, कपाट फार उंच होतं, मोठं होतं कपाट ते असं, आणि पूर्ण भरलेलं होतं. त्या बाईने साडी कोणती घालायची आज म्हणून चॉईस करण्याकरता ते कपाट उघडलं. उघडल्याबरोबर त्या पूर्ण साड्या तिच्या अंगावरती पडल्या. त्याच्या खाली ती दबली आणि जागेवर मेली. विनोद जाऊ दे. परंतु काय काय बायांना, मी एक इतिहास वाचला होता, नेटवर माहिती आहे. एक 40 ते 60च्या दशकात एक कुकुमोरे नावाची नटी होऊन गेली. 40 ते 60च्या दशकात तिला एवढे कपडे होते महाराज. अंगावर घालायचे कपडे 8000 होते. अंगावर घालायचे कपडे 8000 होते. पायात घालायचे चप्पल बूट 5000 होते. तिचं दुकान नाही ना, तिच्या घरी होतं. दुकानात नाही, घरी. आणि जगातल्या सगळ्या महागड्या गाड्या तिच्याकडे होत्या. म्हणजे काय, म्हणजे ल्यावे पदावर मी बोलतोय. लेणं जास्त ज्यांना आवडतं ल्यावे. आता खावेचा मला अंदाज आला नाही. आणखी कोण किती खाईल काही सांगता येत नाही. आता आठवलं म्हणून सांगतो. काय काय माणसाचा आहार एवढा आहे महाराज. आता आपल्या परिसरातच एक जुने कीर्तनकार आहेत. मला आता मीडियामुळे नाव नाही सांगत त्यांचं. आता तुम्हाला जेवण
शेवटला भात घ्यायचा. इकडे भात शेवट आधी घेतात का शेवट? शेवट. काय काय भागात अगोदर घेतात. आणि कोकणात नुसता भातच खातात, कायम भातच खातात. म्हणून कोकणात आम्ही कार्यक्रमाला गेलो की त्यांनी भाकरी जरी केल्या तरी ते तांदळाच्याच करतात आणि भातही तांदळाचा. मग आमचे एक महाराज तिकडे गेले की म्हणायचे, जेवायला आलं की ते म्हणायचे, चंदनाचे हात पाय ही चंदन. म्हणजे भातही तांदळाचा आणि भाकरी चंदनाच्या हात पाय ही चंदन. मग आता कुठं आम्ही आलो की पोराला आम्ही म्हणतो होतो, तिकडे गेलो आम्ही की ते भाकरी देत ना, पोरं आमच्या अगोदर म्हणत होता काका चंदनाच्या हात पाय. हो. तर एका माणसाला आता भात घ्यायचा होता. आपल्या इकडचीच घटना आहे बरं का. आणि घर मालक आला आणि म्हणाला, बाबा एक पोळी घ्या ना. भात घ्यायचा ही पाळी आली त्यावेळेस तुम्हाला जर आग्रह केला घर मालकाने, तर किती पोळ्या खाणार तुम्ही तिथून पुढे? आग्रह केला घर मालकाने तर अर्धी अर्धी. आणखीन जर केला तर एक, जास्तीत जास्त जास्तीत जास्त. बाबा तुम्ही एक एक नाही ना. अहो मी माझ्या डोक्यात काय ना, तुम्ही लागले हसायला. आता तुम्ही, मी त्यांना विचारलं तुम्ही जास्त हसायला, तुम्ही कारण अंदाज घेतला काय? तसं काही नसतं. अहो काय त्यांची शरीर प्रकृती असते काय, म्हणजे जेवण केल्यामुळे तब्येत वाढते असं काही नसतं. आता काही माणसं त्यांचा आहार फार कमी आहे, परंतु त्यांची ईश्वराने त्यांना तशी बॉडी दिलेली आहे. चला, जास्तीत जास्त आपण 1-2 पोळ्या खाऊ शकतो, बरोबर? सत्य घडलेली घटना आहे बरं का, खोटं नाही. मग तो घर मालक आला, म्हटला महाराज पोळी घ्या ना. ते म्हटले तूप आहे का? तुम्हाला आजच केलंय मालकीने? नाही, गावरान गाईचं दूध आणि तूप केलंय म्हटले. म्हणले आणा. एक पोळी खाल्ली. नंतर तो पुन्हा आला ना, आग्रह केला. त्याने पुन्हा दुसरी पोळी घेतली. घर मालक म्हणला आणखीन एक घेता? ते म्हणले मी कुठं नाही म्हणलो, मी नाही म्हणलोच नाही. तिसरी टाकली. फक्त काय पाहिजे? तूप पाहिजे. किती पोळ्या खाल्ल्या असतील त्यांनी अंदाज? 5 लोक हो. त्यांनी 19 पोळ्या खाल्ल्या. हे पुढचे श्रोते घाबरले हो म्हणते. त्याला 20 वाटलं पाहिजे असतं. आणि घडलेली घटना आहे बरं का. आता त्यांचं बायपास झालंय पाठीमागे, बायपास झालं. मी म्हणलं बायपास नाही व्हायचं तर काय होईल, एवढा अतिरेक असतो कुठं. मी का बोलतोय, खावे जास्त थोडं मापात असू द्या. आता इकडे मला शब्द माहिती नाही, पण तिकडे मराठवाड्यात एक शब्द म्हणतात भाऊ, तो थोडा ग्राम्य शब्द आहे परंतु लय भारी. जास्त जे खातात ना त्याला खाऊ गांडे म्हणतात. म्हणतात का इकडे? अरे वा, मग जमलं कडे आता. म्हणजे गावागाव आम्ही तिकडे गेलो आणि त्या ज्याकडनं खाणार आला की बाकी तो आला रे हो. तुम्ही म्हणावं का बे, या पदावर मी बोलतोय, खाण्यावर आपलं तारतम्य असं. आणि बरे जीवाची मागणी आहे. जीवाला कायम बरं राहायला आवडतं. एक माणूस एसटीत प्रवासात भेटला आणि त्याने तिकीट 2 काढले. शेजारी बसला होता, 2 तिकीट काढले. त्याला म्हणलं तुम्ही माझं काढलं का? तो म्हणला नाही, महाराज लोक तिकीट काढायचं आपण सोडून दिलं. म्हणजे काय लोकांना राग येतो त्यांना. अरे म्हणलं काय झालं पाहिजे एवढं? ते म्हण नाही पूर्वी काढत होतो पण आता सोडून दिले काढायचं. बर म्हटलं मग तुमच्या सोबत कोणी आलं का? त्यांचं तिकीट तुम्ही काढलं का? तो म्हणला नाही एकटाच आहे. मग तुम्ही 2 तिकीट काढले कशा करता? त्यांनी सांगितलं बाबा प्रवास लांबचा आहे, एखादं तिकीट जर हरवलं तर दुसरं असावं म्हणून दुसरं काढलं. बरे जीवाला मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना. काय प्रयत्न करतात माणसं. जीवाची ही मागणी आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव विठ्ठल. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. या जीवाच्या ह्या मागण्या आहेत. चला असू द्या. देवाला काय आवडतं? देवाला आवडतं एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. परमात्म्याला तुळशीचं पान आवडतं बरं का. तुळस परमात्म्याला अतिशय प्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैशीच प्रीती करे भोळ्या भाविका. नामापद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से. परमात्म्याला तुळस आवडते, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. म्हणून त्याच्यामुळे लोक काय करतात? बुक्का लावतात. परमात्म्याला आवडतं म्हणून आपण काय करायचा? बुक्का लावायचा. पण स्वतःला
परमात्म्याला आवडतं म्हणून बुका लावायचा पण स्वतः आला. जाऊ द्या बाकी त्याला कीर्तन झाल्यावर कळत. परमात्म्याला हे आवडतं. आणखीन परमात्म्याला काय आवडतो? नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार हे आवडे देवास तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवाचे कोणा प्रकार आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र नामाचा तुळसी माळ गळा गोपीचा धन टिळा तुळसी माळ गळा गोपीचा धन टिळा तुळसी माळ गळा गोपीचा धन टिळा तुळसी माळ गळा गोपीचा धन तुळसी माळ आमच्या सगळ्यांचा आवाज एकीकडे आणि महाराजांचा एकट्याचा आवाज एकीकडे. काय जबरदस्त पहाडी आवाज हा. हो चला. परमात्म्याला या गोष्टी आवडतात. परमात्मा ते मागतो. परमात्म्याचे काय देवा घरी न मिळेचे अन्न आणि मागे भाजी पान द्रौपदी. परमात्मा ह्या गोष्टी मागतो. देव इच्छी रज चरणीची माती. देवाच्या या मागण्या आहेत. आता वास्तविक आपण जर विचार केला तर जीवाची मागणी आपल्याला कळाली, देवाची मागणी आपल्याला कळाली. पण संतांच्या काय मागण्या आहेत तो? तर संतांनी कधी कधी आयुष्य मागितलंय, संतांनी कधी कधी दास्यत्व मागितलंय, संतांनी कधी कधी दासाचं दास्यत्व मागितलंय, संतांनी कधी कधी एकांताचं सुख मागितलंय. त्यापैकीच एक विशेष मागणी करतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम नाम कंठी राहो कंठी राहो नाम कंठी राहो नाम कंठी राहो नाम
रे ऐसे जावे का विधान ऐसे जावे का ये दान ऐसे जावे का विधान ऐसे जावे का गोड मागणी केली महाराजांनी. महाराज म्हणाले, देवा मला बाकी काही नको गड्या, पण माझ्या कंठात नाम राहिलं पाहिजे. ही मागणी इतकी सुंदर आहे. लोक कंठात नाम येणं वेगळं आणि कंठात नाम राहणं वेगळं. बस बस तुम्ही बस बस. कंठात नाम येऊ शकतं, येणंही अवघड आहे. जन्म जन्मांतरीचे असलेलं पुण्य सामग्री तरीच नाम जीवागरी श्रीरामाची. हे येणं अवघड आहे, परंतु तरी सुद्धा ती तसं सोपं आहे. परंतु राहणं अवघड आहे. डोंगरेचे महाराज असं म्हणायचे म्हणे की ह्या वाण्या आहेत 4, परा पश्चंती मध्यमा वैखरी. वैखरीने 6 वर्ष नामचिंतन करायचं, ते मध्यमेपर्यंत येतं. मध्यमेने 6 वर्ष झालं की ते पश्चंतीपर्यंत येतं, आणि पश्चंती वाणीने 6 वर्ष झालं की मग ते परावाणी जातं. आणि मग तुम्ही कुठे जरी बसले तरी तुमचं नामचिंतन चालू राहतं. मग ते इतक्या दिवस तुम्हाला रात्रंदिवस नामचिंतन करावं लागेल, त्यावेळेस ते कंठात नाम राहील. राहणं अवघड आहे, म्हणून तुकोबरा म्हणतात कंठी राहो ना. एक मुलगा छोटासा टाळकरी टाळ घेऊन उभा होता एका गावी, आणि चांगला टाळ वाजवला त्याने. मग मी त्याला त्याच्या वडिलांना बोलावलं. म्हटलं, अहो छोटासा मुलगा आहे, चांगला टाळ वाजवतो, याला आळंदीला नेऊन ठेवा ना, आळंदीला नेऊन घाला ना तिकडे. त्याने मला उत्तर दिलेलं या भंगाला पोषक आहे. तो म्हणाला, बाबा अहो या पोराला मी आळंदीत नेऊन टाकलं होतं ना. म्हटलं, मग ते राहिलं नाही ना. नेऊन टाकलं होतं ना त्याने, पण ते राहिलं नाही ना. म्हणजे राहणं सोपं आहे का नेऊन टाकणं सोपं आहे? नेऊन टाकणं सोपं आहे, राहणं अवघड आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, देवा माझ्या कंठात नाम राहो. कंठी राहो नाम, किंवा राहो आता याची ध्यान. राहणं अवघड आहे, म्हणून तुकोबरा विशेष मागणी करतात की देवा कंठात नाम माझ्या राहिलं पाहिजे. विठ्ठल जर आपल्या कंठात नाम राहिलं तरच आपलं जीवन सफल आहे, नाहीतर नाही महाराज. ते एक अनुप जलोटांनी खूप गोड भजन गायलं होतं. सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना. तेरी बीती उमर हरी नाम बिना. तेरी बीती उमर हरी नाम बिना. पंछी पंख बिना हाथी दंत बिना. नारी पुरुष बिना. जैसे पुत्र पिता बिना हीना. तैसे पुरुष हरी नाम बिना. कुपनीर बिना. विहीर पाण्याशिवाय काय खरं नाही. कुपनीर बिना. धेनु क्षीर बिना. मंदिर दीप बिना. जैसे तरुवर फल बिना हीना. तैसे पुरुष हरी नाम बिना. परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय जीवन व्यर्थ आहे, म्हणून तुकोबरा म्हणतात, देवा कंठी राहो नाम. विठ्ठल आपण नामचिंतन करतो, परंतु कंठात आपल्या नाम राहतं का? नाही. कबूल केलं तुम्ही, प्रामाणिक माणसं आहे, कबूल केलं. राहत नाही. आपल्या सगळ्याची तीच गत आहे. कारण आपलं फसगत इथं झाली. नामचिंतन करण्याची जी प्रक्रिया आहे ना, तिच्यात 10 दोष आहेत. नामात नाही प्रक्रिया, त्याच्यात 10 दोष आहेत. कोणते? सनिंदा सती नाम वैभव कथा श्री शेष एवढ भेद धीर श्रद्धा. गुरु शास्त्र वेद वचने नामन्यर्थवाद भ्रम. नामास्तिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागो ही धर्मांतरय है. साम्यम नामने जपे शिवस्य हरेर नामापराधा दश. भागवतातला श्लोक आहे. 10 अपराध आहेत नामचिंतन करण्याच्या प्रक्रियेत, त्याच्यामुळे आपल्या कंठात नाम राहत नाही. आपण काय करतो? नामचिंतन करत असताना नामचिंतन असं केलं पाहिजे, एकांत ठिकाणी बसलं पाहिजे.
मग मंदिरात बसा, कुठं एकांतात जा, आणि एकांतात बसलं की मस्त ध्यान करा आणि परमात्म्याचं मग नामचिंतन करा. इतका आनंद भेटतो महाराज. आपण काय करतो, गडबड गोंधळात करतो. हा, हे कीर्तन हे लोकांतात हे ठीक आहे, पण तो वैयक्तिक साधना करत असताना एकांतात जावं. श्रद्धेय राजेंद्रदास महाराजांनी एक गोड भाव सांगितला. म्हणजे मी निंदात्मक बोलत नाही हा, पण काही काही लोक काय करतात, ते हातात माळ घेऊन फिरतात. म्हणजे माळही हातात आणि कीर्तन ऐकणं चालू. एका टायमाला एकच गोष्ट चांगली होती, म्हणजे वाया जाणार नाही ते. पण तू कीर्तन ऐकत असताना सुद्धा नुसतं कीर्तनच ऐकलं पाहिजे. तुम्ही इथं बसलात ना, बाकीचं सगळं सोडून द्यायचं. म्हणजे माझी एक सवय आहे, फेटा बांधला की माझा मोबाईल कुठे आहे ते विद्यार्थ्याला नाही तर गाडीला तिकडेच माहिती असतं. नाही, मोबाईल कीर्तन झाल्यानंतर जे काय असेल ते असतं. म्हणजे काही जरी झालं, आमचा सक्का भाऊ वारला होता, मोबाईलवर 40-50 मिस कॉल असते, तरी त्यांनी पण उचललेलं नाही. कीर्तन झाल्यानंतर काय बोलायचं ते मग कीर्तन झाल्याच्या नंतर, आणि मी सुद्धा कीर्तन झाल्याच्या नंतर बोललो. म्हणजे कीर्तन एवढं श्रेष्ठ आहे महाराज. आम्ही जगतोयच या कीर्तनाच्या ताकदीवर. दुसरी ताकद काय आहे आमच्याकडे जगण्याला? संत महात्म्यांच्या आशीर्वादावर. म्हणजे मी एक उदाहरण ऐकलं होतं जुन्या लोकांच्या मुखातून, मी पाहिलेलं नाही, परंतु लोक सातारकरांना नाव ठेवतात बाबा महाराजांना, परंतु त्यांच्या मुलांना कीर्तनात करंट लागलं होतं आणि तो मुलगा गतप्राण झाला. तरी सातारकर महाराजांनी तिथून पुढे 2 तास कीर्तन केलं. काय लेवल आहे महाराज, काय कीर्तनावरती प्रेम करतात ते लोक. कोणताही जरी विक्षेप असला तरी त्यांना फक्त त्रास एकच होतो, कीर्तनात कोणी विक्षेप केल्यावर. मग कीर्तनात विक्षेप करायचं नाही, मस्त बसायचं. आणि आता तुम्ही जरी बंद नाही केले तरी मस्त सायलेंट करून ठेवा, म्हणजे विक्षेप होत नाही आपल्याला. नंतर तुम्ही बोलू शकता. आणि तेवढं जर आपण प्रेम कीर्तनावरती केलं, 2 तास काहीच करायचं नाही. कुणाचा फोन आला किती मत, अगोदर त्याला काय असेल ते करायचं. अहो, तुका म्हणे राज्य करिता जनक, आणि अग्नी माझी एक पाव जळली. जनक राजा होता, पण कथा ऐकत असताना त्या राजवाड्यालाच आग लागली आणि त्याचा पाय जळत होता, तरी तो कथा ऐकत होता. अहो, आता पावसाळा तर लोक उठून पळायला लागले. कीर्तनकाराचा अंदाज घेत नाही त्यांना काय होईल काय नाही. म्हणून आपली ही जी भक्ती आहे ना, ती तितकी जर सखोल आपण केली तर आपलं काम झालं भाऊ. म्हणून आपण आता, मी याच्या करता बोललोय, आपण कीर्तन ऐकतो सगळं ठीक आहे, नामचिंतन करतो सगळं ठीक आहे, परंतु तितक्या दक्षतेने करा, आपल्या कंठात नाम राहील. विठ्ठल अतिशय मस्त सानिध्याने संतांच्या संगतीत एकांतात ठिकाणी नामचिंतन करा, आपल्या कंठात नाम राहतं. आणि नामचिंतन करत असताना कोणाची निंदा करू नका. पहिला दोष तो सांगितलाय, सनिंदा सती. त्या लखनौला बापूजींची कथा झाली होती, मुरारी बापूजींची. आपण जर मोठा सप्ताह महाराष्ट्रात झाला तर आपण काय लिहितो, बोर्ड असतात ते छोटे छोटे असे, त्या याला लावलेले खांब, कॉलम लावलेले छोटे छोटे, त्याला आपण काय लिहितो, महिला मंडळींनी आपापले दागिने सांभाळून ठेवावे, हे लिहितो ना. हा, आपापल्या पादत्राणे व्यवस्थित सांभाळा. म्हणजे काय आपल्याला योग्यता आहे पाय ना. हे कुठं लिहावं लागतंय, सप्ताहाच्या मंडपात. नाही तर काही तिकडे मराठवाड्यात गावरान शब्द लय चोट्टे चोट्टे म्हणतात का. चोट्टे म्हणण्यात फार मजा येते. चोर चोरटे थोडस कमी, पण चोट्टे म्हणलं काय काय मराठी शब्द असे गावरान बोलत जा, ते जास्त शुद्ध बोले ना ते पंचाट वाटतात ते. अशी भाषा काय म्हणतात तुम्हाला, अशी वजनदार पाहिजे. आता पुणे मुंबईतल्या शिवाय निवळ पंचाट. आता तिकडे जर पुणे मुंबईत शिव्या तुम्ही जर ऐकल्या ना, त्या मूर्ख नालायकांना तुम्हाला काहीच होणार नाही. काय होईल आपल्या इकडे लोकांना, काहीच नाही. तुम्हाला अशा रगदार शिव्या लागतात ना, तेव्हा तुम्ही म्हणून पाहतात. जाऊ द्या. परंतु बापूंची ती कथा तिथं झाली होती ना, ती कथा, त्या कथेत एकच सगळ्या याला एकच बोर्ड होता, काय, कथेत बसलेल्या लोकांनी कुणाची निंदा करू नये. काय विशेष, म्हणजे मी ते पुस्तक वाचलं बापूजींचं. 5 भाग आहेत बापूजींचे पुस्तक, वाचा, खूप छान आहेत. जीवन मार्गी, आनंद मार्गी, शिक्षण मार्गी, सफलता मार्गी, आणि आणखीन एक आहे. 5 भाग आहेत, मी असं आता घेतलेत ते, खूप छान. म्हणजे
काय त्या मंडपमध्ये वातावरण असेल, तर बोर्ड पाहिला तरी माणसाला भावना होती, कोणाची निंदा करायची लागला तरी तो करणार नाही. म्हणजे पहिला दोष आहे नामातला पण, सनिंदा सती. आपण नामचिंतन करत असताना कोणाची निंदा करू नका. विठ्ठल. आणि जरी 10 दोष वगळून जर आपण नामचिंतन केलं तर मग कंठात नाम राहील. मग कंठी राहो नाम. आणि पुढचं पद अत्यंत गोड आहे. सगळ्या जगाचं ते एक त्याला आपण सिद्धांत मानूया की सगळं जग चालतंय ते प्रेमाने. अंगी भरून या प्रेम. प्रेमाने जर भजन केलं. शबरीने किती दिवस वाट पाहिली हो. आम्ही मगाशी नगर पासून निघाल्यापासून ते शबरीचं एक गाणं ऐकतोय. विठ्ठल विठ्ठल कब दर्शन देगे राम परम हितकारी. रास्ता देखत शबर की उमर गई सारी. काय गोड आहे. रास्ता देखत शबर की उमर गई सारी. कब दर्शन देगे. शबरी वाट पाहते ना. कब दर्शन देगे राम परम हितकारी. रास्ता देखत शबर की उमर गई सारी. रास्ता देखत शबर की उमर गई सारी. याला प्रेम म्हणतात महाराज. किती दिवस शबरीने वाट पाहिली. त्यावेळेस 1,00,000 वर्ष आयुष्य होतं कृतयुगामध्ये. आणि सारी जवानी भर शबरीने परमात्म्याची वाट पाहिली हो. याला प्रेम म्हणतात. विठ्ठल. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई. 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 प्रेम एकाच रागातल्या अशाचे एक एक ठेवणे आहेत. चढत आणि खाली उतरत द्यायचं. नुसतं काय काय चढत जातात आणि उतर देत नाहीत ना. परंतु चढ चढ उतार आहे. चला आधी आम्ही बसवलेले आहेत. आता यांच्याकडे काही बसवलेले असतील ते आम्हाला म्हणता येणार नाही. ज्याचे 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 चाले असतात. आता प्रत्येकाकडे असतं ना महाराज. इकडं आम्ही एक राजगाव आहे का भिगवणच्या जवळ आहे हो. राजवाडी का राजगाव. राजगाव आहे ना. ते आळंदीला एक अक्षय हॉटेल आहे. ते तिथले त्यांची येते भिगवणच्या जवळ. तर आम्ही तिथे सप्ताहाला आलो होतो. एक 20 वर्ष तरी त्याला झाली असतील. पण एक म्हातारी माणसी होती. तर मनाला होती हो. काय भजन म्हणत होती. मी माझ्याकडे नियोजन होतं. मी आळंदीचे 4 गायक आणले होते आणि मी वाजवायला. आणि ते सप्ताह तो चांगलाच होता. 1-2-3 दिवसाचाच काहीतरी कार्यक्रम होता. इकून आळंदीकर 4 आणि इकून ते आपले म्हातारे माणसं उभे राहिले. वय झालेलं आणि म्हातारे आता हे अनुभवाने पिकलेले माणसं असतात. त्यांना अनुभव असतात. ते उभे राहिले. या साईडने उभे राहिले
आणि आज सुरुवातीला आमचे काही मित्रमंडळी म्हणले युवराज बाबा अहो तिकडे कशाला माईक ठेवता. त्यांना वाटलं आता म्हाताऱ्या माणसाला कधी कधी काय होतं कशाला माईक ठेवता म्हणलं अहो आता लोकांनी ठेवले म्हणलं आता असं ना काही त्यांचं आजच्या दोस्त पहा ना म्हणलं अंदाज. पण कीर्तन सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अशा चाली म्हणायला सुरुवात केली महाराज यांना कुठं धरावं कुठं सोडावं काहीच कळना. आणि विचारात झालेली मंडळी आता नावं सांगून पण मीडिया आहे ना. हा. आणि असे बेजार झाले मग पण मी खुश झालो. मला आनंद आलो. मला ज्ञानी माणसं आवडतात महाराज. हा मी वाजायला होतो मला काही म्हणायचं काम नव्हतं पण त्यांना म्हणताच आहे ना. आणि कधी कधी आम्हाला जर एखादा चांगला जोडीदार असला की ते असतात ना आमचा माईक नाही लागला कधी कधी मग ते असायचे पण त्या दिवशी मी असायला लागलो मग कसं झालं आज. मग कीर्तन धरायला लागले तंतन करायला का आम्हाला काय लागलं आज झालं तर झालं म्हणत थांबा त्यांचा अंदाज घ्या चांगली माणसं आहेत ना. दुसऱ्या दिवशी माझं एक सूत्र ठरलं होतं वाजत असताना महाराज कोणताही कीर्तनकार असू द्या त्याला मनातून साथ करायची छोटा असो का मोठा असो महाराज तो काहीतरी विशेष एक भाव का होणार एका कीर्तनात विशेष सांगतो. आता हे गायक मंडळी सुद्धा नवीन नवीन असतात ना त्यांची एक तरी चाले ना नवीन माणसं वेगळे म्हणून ते वेगळं आहेच ना. म्हणून जरी जास्त काही काही अवगुण असले ते आपल्याला सोडून द्यायचे गुण घ्यायचे. तेवढं रेकॉर्डिंग आमच्याकडे तेव्हा सोन्याची टेप होती जुना तो. मग दुसरा दिवस मी मला आवडलं ते मला भारी काम आहे गड्यांचं. म्हणलं बाबा तुम्ही कोणाकडे शिकले काय मग ते आमचा थोडा परिचय झाला. आता मला लक्षात नाही माझ्याकडे रेकॉर्डिंग आणखीन असतील ते. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी चांगले चालू म्हणलं यांना म्हणलं अहो घ्या थोडं आदर्श घ्या. मग त्यांचं जरा आमचं मिळलं स्वभाव चांगले असं सगळ्यांचा मग मिळलं गप्पा गोष्टी झाल्या. आणि मग आमचा एक आळंदेकर काय म्हणतोय बाबा तुम्ही आज लय भारी चाल म्हणली गाड्या. आणि मग त्या म्हाताऱ्या माणसाचं वाक्य माझ्या आणखीन कानात आहे 20 वर्षापूर्वीच. तो म्हातारा माणूस काय म्हणला तो म्हणला माऊली हा गावरान माले. खेड्यातला माणूस गावरान माले म्हणलं काय वाक्य टाकलं. दुसऱ्या दिवशी माऊलीनी चांगली म्हणली चाल. आणि मग तो म्हातारा माणूस चांगलाच होता तो म्हणे माऊली आज तुम्ही चांगली चाल म्हणली गाड्या. पण माऊली बोलायला लय खतरनाक होता. तो म्हणला बाबा यो आळंदीचा माल आहे. चला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रेमाची मागणी कितीतरी अभंग आहे तो प्रेमाची मागणी करतात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास प्रेमाचं दान मागितलंय विठ्ठल. एकदा का प्रेम अंतःकरणात तयार झाला ना महाराज अहो देव सेवा करतो भक्ताची. भक्त सेवा करतात देवाची याच्यात विशेषता आहेत परंतु देवाने भक्ताची सेवा करणं ही विशेषता जास्त आहे. ते एक रामानंद सागराने रामायणात किती गोड पद लिहिलंय ते. सुदामदेव ज्यावेळेस गेले ना कृष्ण परमात्म्याकडे इतकं गोड पद लिहिलंय ते. देखत सुदामजी की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए पानी परात कोहाय चुनोए नहीं नैनन के जल से पग पानी परात कोहाय छुयो नहीं नैनन के जल से पग नैनन के जल से पग नैनन के जल से पग. काय गोड पद आहेत ते. मला ते रामायण आवडतो. आम्ही गाडी सुद्धा त्याला म्हणतो असतो लाव. काय प्रेम होतं परमात्म्याने ते सुदामदेवाच्या पाया धुतले कशाने डोळ्यातल्या अश्रूने त्याला प्रेम म्हणतात. म्हणून फक्त प्रेम अंतःकरणात तयार ठेवा. मी कीर्तन करतो ना महाराज आमचे काही काही मित्रमंडळी मला म्हणतात त्या गावी गेलो त्या लोकांनी माझ्या लय अवहेलना केली नीट नाही वागणूक दिली असं नाही तसं नाही. मला तसं कुठं आता मला आठवतच नाही बा कुठं अवहेलना केली लोकांनी कुठं काय असं झालं. कारण मला 90% कीर्तन प्रेमाचीच आहेत विद्यार्थ्याची आणि मला ओळखणारेच माणसं आणि त्याच्यामुळे आणि आपल्याला बी काय जास्त हाय पाय लागत नाही. आता जेवण तर मी एकच टाइम जेवतो दुपारी जिथं जेवलो 24 तासाचं काम होऊन गेलं. ती सवय लागली आता आमच्या सारख्याला फक्त एवढा त्रास जास्त आहे कारण तुम्हाला मंडळी त्याच्यामुळे तुम्ही कधी म्हणू शकता ए मला भूक लागली कर बरं. आमचा अवघड आहे महाराज. आता विद्यार्थ्याला त्रास द्यावा वाटत नाही त्यांचा अभ्यास असतो म्हणून आपण आपलं सवय लावून घेतली ती. आता एक टाइम आपलं थोडंसं जेवले बस 24 तास पुन्हा हो कचू नाही. दुपारीच पुरा डायरेक्ट आता. म्हणून
इतके प्रेम पाहायला भेटतं या समाजात. लोक ज्ञानोबा तुकोबांचे हे आपल्यावरती उपकार आहेत महाराज. काय विशेषता आहे म्हणजे तुम्ही आता मला जास्त परिचय नाही, परंतु तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं तुम्ही सुशिक्षित माणसं आहात, काम धंद्यावाली माणसं आहात. आणि तुम्ही प्रयत्न करून पहा. कीर्तन झाल्याबरोबर तुम्ही एखाद्याला 500 रुपये द्या आणि म्हणा 2 तास मला काय सांगायचं तू ऐक. मला जे सांगायचं ना 2 तास तू ऐक. तो म्हणा तू ते 500 आणि तू तिकडे कोणाला सांग. एक माणूस तुमचा ऐकणार नाही, पण तो गावोगावी तुमच्यासारखा हजारो समाज आमचं 2 तास न चुळबुळ करता ऐकतोय. हा ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा परिणाम आहे. काय कौशल्य थोडस काय असू शकतं तो विषय सोडून द्या, पण तो खरी ताकद ही कीर्तन परंपरेची आहे. म्हणजे काही काही क्षेत्र दादा मीडियावरती आले आणि संपले होते. लोकांचं आकर्षण संपलं, मीडियावरती आले आणि ते संपले, कमी झाले. परंतु हे कीर्तन काय क्षेत्र आहे महाराज, याचं पावरच कमी होत नाही ना. पाठीमागे मी नेहमी सांगत असतो, एका मॉरिशस देशात मी गेलो होतो 1 महिनाभर. तर पहिल्याच वेळेस मी विमानतळावरती गेलो आणि सगळ्या अख्ख्या मुंबईच्या नॅशनल विमानतळावरती एकटाच धोत्रावर. धोतर हे एकच माणूस फक्त, आणि ते म्हणजे युवराज देशमुख. एकटाच ना धोत्रावर, मी एकटाच. पण मला थोडा संकोच वाटायचा, मला आपलं एकट्याच धोतर आहे बुवा, कसं काय होईल. पण मी गेलो. माझ्या जीवनात मी धोतर कधी काढलेलं नाही. एकदा धोतर घातलं ते घातलं. पण तिथे गेल्यावर मी विशेषता पाहायला भेटली. काय, तिथं एक माणूस एका खुर्चीवर बसून आतमध्ये विमानतळावरती हसत होता, मोठ्या मोठ्याने हसत होता. मी म्हणलं वेडा आहे का गड्या, म्हणलं वेडा आहे म्हणत तो आतमध्ये याला सोडलं नसतं, आणि शहाणा म्हणत तो वेड्यासारखा हसत. नेमकं काय प्रॉब्लेम असेल याचा. मग त्याच्या पाठीमागून मी गेलो पाहिलं, तर तो इंदोरीकर महाराजाचं कीर्तन ऐकत होता. पाठीमागून मी पाहिलं. म्हणजे काय विशेषता आहे कीर्तना भजनाची. चांगले चांगले लोक सुद्धा फ्रेश होण्याकरता हे कीर्तन ऐकतात. विठ्ठल विशेष आहे महाराज काय काय लोकांचं. अहो म्हणजे मला नेहमी वाटतं, आम्ही आता कधी 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 दिवसातून जर 2 कीर्तन केले ना, आम्ही थकून जातो. महाराज 30-35 वर्ष झाले असते, किती वर्ष झाले त्यांचा अंदाज घ्या. रोज 3 कीर्तन, काय एनर्जी आहे का, ताकद का, काय हा विशेष आहे महाराज. आपण काय काय गोष्टी म्हणतो बरं, कीर्तन काय आमच्यासारखं शांत नाही. आमचं कीर्तन थोडं शांत असतं. आम्हाला शांत रसाचं कीर्तन आहे. ते कीर्तन म्हणजे निवळ तडाखाच ना तो, म्हणजे जातानाच उड्या मारीत. पण ते नाचणं येन ते मी तो कधी कधी पाहतो. विशेष आहे 3-3, 4-4 कीर्तन. 35-40 वर्ष काय झाले असतील ते झाले असतील. कधी आजारी आहे का, कधी काय आहे का, काय विशेष आहे. चला, मी का बोलतो हे सर्व. आपलं हे पूर्ण जग चालतंय ते फक्त प्रेमाने. आणि म्हणून आपल्या अंतःकरणात फक्त एक काम करा, प्रेम असू द्या. प्रेमाने तुम्ही मोठे मोठे जिंकू शकता महाराज. म्हणून तुकोबरा विशेष मागणी करतात प्रेमाची. विठ्ठल मला उत्तर द्या. तुम्ही फोन आल्याबरोबर काय म्हणता, उचलल्याबरोबर हॅलो हॅलो का म्हणता. ते प्रेमाचं प्रतीक आहे. काय, ज्याने फोनचा कमीच राहू दे, ज्याने मोबाईलचा शोध लावला ना, त्याचं नाव आहे ग्राहम बेल. ग्राहम बेल, त्याचं नाव काय, ग्राहम बेल. आणि त्याने मोबाईलचा शोध लावल्यानंतर पहिला फोन त्याच्या प्रेयसीला दिला, आणि त्या प्रेयसीचं नाव होतं हॅलो. म्हणून त्याने फोन लावला की तो म्हणायचा हॅलो. तुमचा आणि हॅलोचा काय संबंध आहे. तुम्हाला तुम्ही पाहिलं तिला का काय काय हॅलो म्हणता का जरा तुम्ही. ती मेली असेल ना आता, आहे का जिवंत का माहिती नाही, परंतु हॅलो तुमचा काही समज, तुम्ही लगेच डायरेक्ट म्हणता प्रेमाने म्हणता हॅलो. ध्यानात घ्या. आता फोन आल्याबरोबर फक्त एकच म्हणायचं, रामकृष्ण हरी. लक्षात ठेवा आजपासून. काय म्हणायचं, हा हॅलो म्हणू नका. आणि कोणी जरी हॅलो म्हणला त्याच्या कानामागे दे विठ्ठल. प्रेमात बोलतोय. सगळे लोक हॅलो हॅलो म्हणतात. हे कशाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. या जगात सर्वश्रेष्ठ आहे काय आहे ते प्रेमच आहे. म्हणून तुकोबरा प्रेमाची मागणी करतात. कंठी राहो नाम अंगी भरून या. नारद भक्ती सूत्रात किती गोड वर्णन केले. 7 वस्मिन परम प्रेम रूपा. या जगातलं सर्वश्रेष्ठ काय आहे, प्रेम आहे. प्रेम संपलं, आणखी थोडंसं बोलू.
ज्या माणसाविषयी तुमचं प्रेम असतं ना त्याचं तुम्हाला सगळंच गोड वाटतं, सगळंच चांगलं वाटतं. आणि ज्याच्याविषयी प्रेम नाही ना त्याने किती चांगलं करून द्या, लोक म्हणतात नाही नाही जमलं नाही ते, नाही जमलं. आता काय कीर्तन चांगले होतात, पण त्या कीर्तनकाराचं त्या लोकांचं बिघडलेलं असतं. आपण जर म्हणलं ना रात्रीचं कीर्तन कसं काय झालं, फेल गेलं ते. काय कुठं झालं भाऊ? आता फेल गेला तुला काय कळत भाऊ? ते म्हणतो नाही नाही जमलाच नाही, कार्यक्रमच नाही जमला तो. आणि एखादा पडका महाराज असून द्या त्यातून त्याचं प्रेम असून द्या, बाप रात्री काय कार्यक्रम झाला. एखाद्याचं प्रतीक आहे फक्त, प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून असू द्या, पती पत्नीने, गुरु शिष्याने, मालकाने, नोकराने, बाकीच्या गोष्टी त्या सगळ्या गाऊन आहेत. परंतु जर एकमेकांचं प्रेम असेल ना, अहो काय काय गोरगरीब लोक आहेत, कुटुंब ते रस्त्यावरती आहेत, परंतु काय त्यांचं प्रेम आहे, एकमेकांना काय जपतात. आणि काय काय मोठमोठ्या बंगल्यात राहतात, 6-6 महिने इकडे तिकडे पाहत नाही. म्हणून प्रेम आपल्या अंतःकरणात जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रेम प्रेम प्रेम, सात्विक प्रेम. खर तर संप्रदायाचा इतिहास आहे. या संप्रदायात मोठमोठ्या लोकांनी जे समाजाला दिशा दिली ना ती जास्त प्रेमाने दिली. आपला वारकरी संप्रदाय जास्त उग्रवादी नाही, सहिष्णुतावादी आहे. छोटे छोटे काम खूप लोकांनी संत महात्म्याने करून घेतले. म्हणून प्रेम आपल्या अंतःकरणात असू द्या. कंठी राहो नाम, अंगी भरून या प्रेम. परंतु हे प्रेम मागतात कसं, तर दान मागतात अभंगाचं. ऐसे जावे काही दान, ऐसे जावे काही दान, ऐसे जावे काही दान, ऐसे जावे काही दान, ऐसे जावेगा ये दाना, ऐसे काहे जावे दाना, ऐसे जावे काही दाना, ऐसे काहे जावे काही दाना. अलोपतीत शरण, ओ अलोपतीत शरण, ऐसे जावे दाना, ऐसे जावे काही दाना, ऐसे जावे काही दाना, ऐसे जावे काही ऐसे जावे काही दाना, ऐसे जावे काही दाना, ऐसे जावे काही दाना, ऐसे जावे काही दाना. ऐसे द्यावे काही दान, आलो पतीत शरण. तुकोबरा हे दान मागतात. उसनं वेगळं, व्याजाने वेगळं आणि दान वेगळं. उसनं जेवढं दिले तेवढे परत, व्याजाने जेवढे होतील. आता टक्केवारी भागा बाजू वेगळी आहे ना. तेवढे. परंतु एकदा का दान दिलं ना महाराज, किंवा दान घेतलं ना, परत द्यायचं काम नाही. दानाची काय विशेषता आहे, म्हणून थोडं कमी थोडस. दानाची विशेषता आहे काय, एकदा का दान घेतलं, तुकोबराचं काय नामावर प्रेम असेल हो, तुकोबरा दान मागतात. काय विशेषता आहे, कारण संत महात्मे प्रामाणिक असतात, दान मागतात. आता तुमचं आमचं, आपल्याला उसने द्या नाही ते व्याजाने द्या, यादा गेले ना गेले, ते व्याज गेलं सगळं. काय काय माणसं आपल्यात लय खतरनाक
मालक एखादा जर मला ना तुला व्याज जास्त द्यावं लागेल मला, ते म्हणलं देतो ना, तुम्ही म्हणाल तेवढं व्याज देतो, फक्त मला आता गरज आहे एवढं माझं भागवा. आणि एकदा का त्याने ते घेतले, बस व्याज नाही तो माणूस नाही सगळंच गायब. परंतु संत महात्मे काय विशेषता असतात. आता ऐका थोडंसं आणखीन भाव सांगतो एक. तुकोबरा एखादा कधी कधी जीवाकडे दान मागतात, तुकोबरा कधी कधी संतांकडे दान मागतात, आणि तुकोबरा कधी कधी देवाकडे दान मागतात. विठ्ठल जीवाकडे कधी काय दान मागतात. विनवितो सकळ जना, कर जोडून थोरा लहाना, दान तुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. आणि जे राम राम म्हणतात ना, तुकोबऱ्याचं त्यांच्यावर फार प्रेम आहे. तुकोबरा कोणापुढे झुकत नाहीत, परंतु ज्यांची चांगली भक्ती आहे त्यांच्या पुढे झुकतात. हो, कुणापुढे झुकले? या बाबा पुढे. शरण शरण जी हनुमंत. काय विशेषता आहे महाराज. हो, शूरदान जीवे उदार, शूरदान जीवे उदार, शूरदान जिवे उदार, शूरदान जिवे उदार. नाही वासुदेवी विसर, नाही वासुदेवी विसर, नाही वासुदेवी विसर, नाही वासुदेवी विसर. कीर्ती वाढे चराचर, कीर्ती वाढे चराचर, कीर्ती वाढे चराचर, कीर्ती वाढे चराचर. तुका म्हणे तया नमस्कार गा, तुका तया नमस्कार गा, तुका म्हणे तया तुका म्हणे तया नमस्कार गा. रामकृष्ण वासुदेवा, जानवी जनाची वाजवीची पळिया, टाळ घागऱ्या घोषका. रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, जनाची वाजवीची पळिया, टाळ घागऱ्या घोषका. रामकृष्ण वासुदेवा. काय जुन्या काय काय चाली आहेत मारा, काय समय आहे चालीच. मर्दानी समय, वजनदार समय, वजनात तिथं लागलाच पाहिजे. रामकृष्ण वासुदेवा, जानवी जनासी वाजवीची पळिया, काळ घागऱ्या घोषका. रामकृष्ण वासुदेवा. काय समय ती, नाही तर काय लय बुळबुळ समती समाळलेच कळ. पण ही अशी वजनदार समय, असा चांगला आजारी असं दच करतो माणूस, अशी समाली पाहिजे वजनात. आमचे एक महाराज म्हणत असतात, एका जणांना विचारलं पकवायला सम कुठे, तुम्हाला कुठं पाहिजे, तुम्हाला जिथं पाहिजे तिथं समजतो. परंतु इथं पकवायला सम लक्षातच येते की कुठं समय पण नेमकं. चला तुकोबारा यांना नमस्कार करतात ना, ज्यांच्या मुखात नाम आहे शूरदान जिवे उदार, नाही वासुदेवी विसर, कीर्ती वाढे चराचर, तुका म्हणे तया. यांना नमस्कार करतात. हो, मुरारी बापूजींनी एक कथा सांगितली होती. एक वेळेस नारदजी भगवान परमात्म्याच्या घरी गेले. घरात एक डायरी पडलेली होती. बसू दे आपला मोगम गडी देऊ. असं ते बसू दे, आता काय करायचं करू. आता दोन्ही बाया पुढे गेले काय वर गेले काय तरी काहीच म्हणत नाही. आता शहरावर अंदाज घे ना, आपला मोगम गडी येतो. हो महाराज, असे काही काही पोर असतात ना, हे म्हणजे काही काही देवाचा अंश असतो. हे चॅप्टर नसतात जास्त. म्हणून डोंगरेजी महाराज असं म्हणायचे, काही काही माणसं चला की हे ते, पण हे असे चेहरे असतात नाही, असे हे आपले मोकळे राहतात. हे आपले म्हणजे देवाचा अवतारच येऊ. चला आता एखादा जर हुशार असं त्यांनी नसतं केला पुढं पाय, पण त्याला काय घेणं नाही, ते आपला मोकळा आहे. चला मारुतीराय एक वेळेस, नारदजी एक वेळेस परमात्म्याच्या घरी गेले, आणि घरी गेल्यानंतर भगवंताच्या घरी एक डायरी पडलेली होती. बापूजींनी कथा सांगितली होती. यांचा विशेषता सांगतो. मारुतीरायांची डायरी पडलेली होती घरात, आणि मारुतीरायांनी ती डायरी पाहिली तर पहिलंच नाव नारदाचं होतं. भगवंताच्या यादीत पहिलं नाव नारदाचं. मग बाकीच्या संतांची नाव होती. नारदाला अभिमान झाला, आणि अभिमान झाल्यानंतर यांच्याकडे आले. म्हणले, अरे काय भजन करता तुम्ही, हे पा डायरी आहे घरात. आणि त्या डायरीत यांचं नावच नव्हतं.
नारदाचं एक नंबरला, पण यांचं कुठंच नाही नाव. बाकीच्या काही संतांची होती. आता मग त्यांना काय म्हणलंय कळीचे, काय काय लोकांना लय छंद हो, चालता चालता भांडण लावून देतात. चालतं का आता खेड्यापाड्यात तुम्हाला अनुभव असतील, चालता चालता हा. तसं नारद म्हणाले, अरे काय भजन करता, ही घ्या डायरी भगवंताची, माझं नाव पट्ट्याचं एक नंबरला आहे. पट्ट्या शब्द अजितदादाचा पट्ट्या शब्द. त्या काळात मी भाषण ऐकली, काय काय राजकीय लोक पण पाहणं हो किती. आपल्याला गेल्यानंतर त्यांची, आता मलाही फार राजकारणात पूर्वीपासून रस नव्हता, पण त्या पिरियडला मी 2-3 कीर्तन इकडेच केली 28 तारखेच्या नंतर. महाराज काय लोक रडायचे, मी सुद्धा गाडीत 4 दुळीवर रडलो पाठीमागं बसून. म्हणजे एक एक माणूस तयार करायला यांना किती वेळ द्यावा लागतो, इतक्या दिवस लोक हे कष्ट करतात. 2 माणसं गेल्यानंतर लोकांना जास्त दुःख झालं, गोपीनाथरावजी मुंडे आणि अजितदादा. कारण का, ही अपघाताने गेले हो. बाकीचे काही दवाखान्यात होते, आजारी होते, ते त्यांचे असं ते लोकांचं काही डोक्यात चित्र तयार होतं की आता जगतील नाही जगतील. पण हे लोक असे होते. गोपीनाथराव सुद्धा ज्या वेळेस गेले त्या दिवशी अपघात झाला, लोकांनी त्यांना मंत्रिपद भेटलं होतं ना, त्यांचा सत्कार करायचा म्हणून ते हार आणून ठेवले होते. तेच हार लोकांना पार्थिवावरती टाकायला लागले. अपघात झाला ना, त्याच्यामुळं जास्त लोकांना वाईट वाटलं. SX4 गाडी होती त्यांच्याकडे, ते अपघात झालेली ती गाडी मला आठवतंय चांगलं. त्या दिवशी मी TV घेतली होती, कारण पाहायला TV नव्हती, आम्ही ते पाहायला थोडं कस तरी वाटलं, लोक रडायचे फार मग त्या दिवशी. आणि आता सुद्धा एक सकाळी निघालेला माणूस, म्हणजे 8-8:30 लोकांना ही बातमी कळते. मला तर, मी आपलं कुठंतरी कीर्तन केलं होतं, मी माग सुद्धा दशमी होती त्या दिवशी, मी झोपलेलो होतो. पाठे आल्यामुळे मी ते पाहिल्यानंतर महाराज वाईट वाटलं. काय समाजाचं एक प्रेम असतं. चला पठ्ठ्यावरून मी गेलो, त्यांचा ते शब्द त्या क्लिपमध्ये जास्त वेळ असायचा, पठ्ठ्या, अरे पठ्ठ्यांनो. आणि इकडे ती तुमची भाषा लय खुमासदार होई, बारामती परिसरातली भाषा भारी असती भाषा असेल होती ती. चला यांच्याकडे गेले नारद मुनी आणि म्हणाले, अरे पट्ट्याचं नाव एक नंबरला आहे, तुमचं कुठंच नाव नाही तर आहे. ते म्हणले, असू दे बा, तुम्हाला शुभेच्छा आहे, तुमचं एक नंबरला नाव आहे, तुम्हाला शुभेच्छा आहे. परंतु परमात्म्याकडे गेले मग नारद आणि परमात्म्याला म्हणाले, का हो, माझा एक नंबर आहे ना तुमच्या भजनात, माझं नंबर 1ला नाव आहे ना. परमात्मा म्हणले, कसं काय? म्हणजे तुमच्या घरात मी डायरी पाहिली आणि त्या डायरीत नंबर 1ला माझं नाव होतं. भगवंत म्हणाले, अरे माझ्याकडे 2 डायऱ्या आहेत. किती डायऱ्या आहेत? 2 डायऱ्या आहेत. म्हणले, कसं काय? ती घरातली जी डायरी आहे ना, त्याच्यात तुमचा नंबर 1ला नाव आहे ना, आहेच, परंतु 2 डायऱ्यात आहे, एक घरात आहे आणि दुसरी बघ डायरी माझ्या खिशात आहे. दुसरी डायरी माझ्या आणि ती घरातली आहे. म्हणजे मग 2 अशा कशा करता ठेवल्या? नारदांनी विचारलं. भगवंताने सांगितलं, त्या 2 डायऱ्यातला फरक आहे. काय? जे माझं भजन करतात ना, त्यांची डायरी घरात आहे, आणि मी ज्यांचं भजन करतो ना, त्यांची डायरी माझ्या खिशात आहे. आणि त्या डायरीत नंबर 1ला नाव कुणाचं होतं? तर या बाबांचं होतं, हनुमान महाराज की जय. याला म्हणतात विशेषता महाराज. नामावरती प्रेम. दानाची विशेषता आहे. कधी जीवाला दान मागितलंय, रामकृष्ण नाम करण्यावर परमात्म्याचं अत्यंत प्रेम आहे. म्हणून तुकोबाराने कधी कधी जीवाला दान मागितलं, तुम्ही रामकृष्ण म्हणा, परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि अनन्यता, तुका मागे दान द्यावे जी अनन्य, हे जीवाला मागितलंय. दुसरं दान मागितलंय संतांना, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा. संतांना दान मागितलंय. आणि कधी कधी देवाला मागितलंय, तो आजचा अभंग आहे. ऐसे द्यावे काही दान विठ्ठल. देवाला अनेक अभंगात मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसरण हो, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, हे दान मागितले. म्हणून ऐसे द्यावे काही दान, आलो पतीत शरण विठोबा कुमाई विठोबा दादा मराठे विठोबा विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा कुमार विठोबा
कुमाये बार कुमाई बार कुमाये बार कुमार बार कुमाये बार कुमार बार कुमाये बार कुमाये बार कुमाई बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार बार कुमाये बार आता आपली वेळ जवळजवळ आटोक्यात आलेली आहे आणि 2 चरण आपण एक उदाहरण पाहून आपण थांबूया. 2 चरण सोडले आणि 2 चरण सोडले. बसा आता बसा बाबा बोला. बसा बसा बाबांनी एवढी उंची कस काय मला मिळ लागणार ना देवा घरचा वा. मला इच्छा होती. काही काही लोक आता आमचे विद्यार्थी आहेत ना फार बुटके आहेत. मी त्यांना म्हणतो असं लटकत जा. पण काय फरक आहे ना देव हे म्हणले तेच खरंय. देवा घरचं पाणी ते किती लटकलं तरी एवढं येत बारीक बारीक. वा वा वा. आता 2 चरण सोडले आणि 2 चरण सोडले. आता पाहू नंतर पाहू आता 2 चरण. तुमच्याकडून असं लिहून थोडी घेतले की 2-4 चरण सोडले पाहिजे हो. आजचा आपण कीर्तन जरा मोकळं मोकळं केलं. इकडे कुठं आलो ना पुन्हा 2 चरण हाच अभंग घे ना पुढचे 2 चरण सोडील पुन्हा. हो आता थांबूया कारण आमचं या 20-25 दिवसात लई पळापळी. म्हणजे उन्हाळ्याचे एक तर दिवस आणि पुन्हा हा पिरियड जरा त्याच्यामुळे आता हो खरं तर 7 ते 9चे कीर्तन असले ना मग आणखीन सगळं उत्सव आणि मस्त वेळेत संपतात. आता 11च्या पुढे गेलं ना एकतर हा आता तुमची छोटी वस्ती आहे म्हणून तरी बरं जमलंय. छोट्या वस्ती तरी सुद्धा 10च्या पुढं लोक गेले. एकतर असं म्हणलंय पहिले प्रहर में सब जन जागे. 7 ते 9 सगळे जागे असतात. दुसरे प्रहर में भोगी 9 ते 12 ही भोगी लोकांची वेळ आहे. तिसरे प्रहर में तस्कर जागे चोर 12 ते 3 चोर. आणि 4थे प्रहर में योगी 3 ते 6 परत योग्यांचा प्रहर आहे. त्याच्यामुळे 7 ते 9चं कीर्तन आता जवळजवळ 90% महाराष्ट्रात 7 ते 9 कीर्तन झालेली आहेत. परंतु आता तुमच्या नियोजनानुसार काही काही खेड्यापाड्यात थोड्या समस्या असतात म्हणून ठीक आहे. परंतु तरी सुद्धा 11च्या पुढं जाणं ते काही तितकंसं बरं नाही. 4-2 जण 10 वाजल्यापासून मला खुणवतात. 10 वाजल्यापासून बिचारी जेवली आणि जेवल्यापासून आता मी म्हणतो जरी खुणवलं तुम्ही तर 11 वाजेपर्यंत मी करणारच आहात. त्याच्यामुळं खरं तरी आपलं प्रेमाचं कीर्तन आहे. मोकळं मोकळं कीर्तन आहे. आपण 2 चरण सोडले. आता एक भाव सांगतो आणि थांबतो. आता 2 सोडणारच आहे मी. आता आलो पतित शरण एवढा भाव सांगतो आणि थांबतो. तुकोबरा आहे संत महात्मे स्वतःला पतित म्हणून घेतात. काय विशेषता आहे? काय म्हणतात स्वतःला पतित म्हणून घेतात. विशेषता आहे महाराज. आणि तुमचा आमचा असा आहे बरं संतांचा असा आहे कनिष्ठ भूमिका आली की पतित म्हणतात स्वतःला पतित म्हणून घेतात. आणि श्रेष्ठ भूमिका आली बरं त्याच्यात पुन्हा मी पतित म्हणतात. पतित 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 परी मी त्रिवाचा पतित मी तव अनाथ अपराधी. कनिष्ठ भूमिका आली की मी म्हणतात तो आणि मोठी श्रेष्ठ भूमिका आली की सगळ्यांना घेतात आपल्याला. जाईव तो माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास. आपल्या सगळ्यांना घेतलो. वास्तविक पाहता आपण त्या लायकीचे नाहीत त्या क्वालिटीचे आपण नाहीत. तुकोबराय होते ते जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तसे न म्हणणारे तुकोबराय होते महाराज होते. परंतु आपल्याला घेतलं हो त्यांनी. काय विशेषता आहे काय बरं संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे ते शुद्ध झाले का आपण? ते शुद्ध झाले तरी आम्ही म्हणले हो. आम्ही म्हणले कारण मोठी भूमिका आली की ते सगळ्यांना घेतात आणि छोटी आली की स्वतःवर घेतात. तसं आपलं नाही. सप्ताह जर चांगला झाला ना काही काही गावातले म्हणतात महाराज मी होतो म्हणून जमलं. आणि जर बिघडलं ना महाराज आमचं गावच मोक्कार आहे. म्हणजे श्रेष्ठ भूमिका आली की म्हणतो मी आणि पांगलं की म्हणतो गावाने पांगिलं. तसं संत महात्मे नाहीत. कनिष्ठ भूमिका स्वतःवरती घेतात. झालं कीर्तन. 2 मित्र चाललेली होती रस्त्याने.
50,000 रुपयाचं बंडल दोघांना सोबत दिसलं. एक चॅप्टर होता आणि एक साधा बळा होता. चॅप्टर पळाला आणि त्याने ते बंडल उचललं. हे साधा बळा होता ना, तो म्हणला अरे आपण दोघांनी सोबत पाहिलं ना, अर्धे दे ना मग मला. तो म्हटला जरी पाहिलं तर घेतलं कोणी? तो म्हणला 10,000. तो म्हणला नाही रे. बरं म्हणलं 1,000 रुपये तरी देणार. तो म्हणला रुपये देणार नाही. घेतलं कोणी? मी घेतलं. नाही देणार. तो म्हणला नका देऊ, नको देऊ, जाऊ दे, नको देऊ. 1-1.5 किलोमीटर असं चालत होते आणि एक दृश्य घडलं. काय? ज्याचे पैसे पडले होते ना 50,000 रुपये, तो 2 पोलिसांना घेऊन येत होता. 2 पोलिसांना घेऊन तो येत होता. आणि मग ह्यो चॅप्टर या भोळ्याला काय म्हणतोय, का रे आता आपलं कसं होईल? तो म्हणला आपला नाही, तुझं मन. म्हणजे पैसेच आपले त्यावेळेस म्हणतो मी देणार नाही, मीच घेणार सगळे. श्रेष्ठ भूमिका आली की म्हणतो मी, आणि पांगाचं काम म्हणल्यावर म्हणतो रे आपलं. आपण तसे हो, हे आपण येत तू हो. परंतु संत महात्मे तसे नाही. संत महात्म्यांची वृत्ती फार पोहोचलेली असल्यामुळे महाराज म्हणतात देवा आलो पतित शरण, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे. ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. ज्ञानेश्वर राज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर